भगवान शिव यांना समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यामध्ये अनेक उपवास आणि सण पाळले जातात. यापैकी एक पुत्रदा एकादशी व्रत आहे, जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शांती मिळते. विशेषतः संतान प्राप्ती होते. एकादशीचे व्रत पाळल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी देखील श्रावणामध्ये हे व्रत केल्यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद देखील मिळतो. हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होईल. सूर्योदय आणि तिथीयोग अर्थात उदय तिथीच्या नियमानुसार शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्यामुळे मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते. असे म्हणले जाते की हे व्रत पाळल्यामुळे संतती सुख तर मिळतेच, पण व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. व्रताच्या शुभ प्रभावामुळे धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी देखील येते. पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे, परंतु या व्रताच्या वेळी ते योगनिद्रेमध्ये लीन होतात. असे मानले जाते की या पवित्र व्रताच्या वेळी काही उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही उपाय करणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद नांदेल. त्याचप्रमाणे आपल्याला संतती सुखाचा देखील आशीर्वाद मिळेल. तर आता हे उपाय कोणते, तर ते आता आपण पाहूया. पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला तुळशीच्या जपमाळेने 11 वेळा करायचा आहे. हा मूल होण्यासाठी उपाय खूप फायदेशीर आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते. याशिवाय भगवान विष्णूंना पिवळी मिठाई, पिवळी फुले प्रिय आहेत. या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करावा. श्रीहरींच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावावा. तसेच स्वतःच्या कपाळावर देखील टिळा लावावा. असे केल्याने विशेष फळ प्राप्त होते. यामुळे मानसिक तणावापासून आपल्याला आराम मिळतो. पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र व्रत करावे. आपल्या घरी हरिवंश पुराण ऐकावे. धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्यामुळे भगवान श्रीहरींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्याला संततीचा आशीर्वाद मिळू शकतो. पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते. द्वापार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता. पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यामुळे संतती प्राप्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय पुत्रदा एकादशीच्या व्यतिरिक्त गुरुवारी व्रत ठेवून केळीच्या रोपाची पूजा करावी. केळीच्या मुळास पाणी अर्पण करावे. याशिवाय शुक्रवारी शुक्राच्या ओम शिव शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. शुक्राच्या शुभ प्रभावाने संतती प्राप्तीचा आनंद मिळतो. पुत्रदा एकादशी व्रताची कथा देखील आहे. एकदा युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे नाथा, मानवाच्या कल्याणासाठी शुक्ल एकादशीचे नाव, महत्व, कथा आणि पूजेची पद्धत सांगा. यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले, शुक्ल एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. या व्रतासारखे पुण्याचे असे दुसरे व्रत कुठलेही नाही. हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान, विद्वान बनतो. पौराणिक कथेनुसार भद्रवती नावाच्या एका नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचं नाव शैव्य होतं. राजा राणी यांना मुलबाळ नसल्यामुळे ते सातत्याने चिंतेत असायचे. आपल्यानंतर आपले सिंहासन कोण सांभाळेल, आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करेल, श्राद्ध कोण करणार अशी चिंता त्यांना सतावत होती. या सर्वांचा विचार करून राजाची तब्येत ढासळू लागली. एकदा राजा जंगलाच्या भ्रमंतीवर निघाला आणि तेथील निसर्गाचा आनंद घेऊ लागला. तेथे त्यांनी पाहिले की हरिण, मोर आणि इतर प्राणी पक्षी आपापल्या बायका मुलांसह जीवनाचा आनंद लुटत आहेत. हे पाहिल्यावर तो अधिक व्याकुळ झाला आणि त्याला वाटले की मी इतके पुण्य करतो, तसेच विधी होम वगैरे केल्यानंतर देखील आपल्याला मूलबाळ नाही. यामुळे त्याला दुःख सहन करावे लागत होते. त्यावेळी राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला.
पाण्याच्या शोधात भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या शेजारी बांधलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमावर पडली. राजा तेथे पोचला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला. राजाचा हा स्वभाव पाहून सर्व ऋषी त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला आपली इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. त्यानंतर राजाने म्हटले, हे देवा परमेश्वरा, तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला मूलबाळ नाही. हे ऐकल्यावर ऋषी म्हणाले, आज पुत्रदा एकादशी आहे आणि तुम्ही पूर्ण निष्ठेने आजचं व्रत करा. असं केल्याने तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. ऋषींनी हे सांगितल्यावर राजाने त्याचं पालन केलं आणि पूर्ण निष्ठेने एकादशीचं व्रत करून श्रीहरिपूजन केले, दान केले. त्यानंतर काही दिवसांनी राणी गर्भवती झाली आणि तिने तेजस्वी यशस्वी बालकाला जन्म दिला. पुत्र एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची. तर पूजा कशी करायची, तर ज्या दिवशी पुत्र एकादशी आहे त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आणि स्नान वगैरे करायचे. स्नान वगैरे झाल्यानंतर आपली रोजची जी देवांची पूजा आहे देवघरातील, तर ती देवांची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला पिवळं वस्त्र अंथरायचंय. श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा जो फोटो आहे तर तो फोटो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला विष्णू देवांची पूजा करायची. विष्णू देवांची जर का मूर्ती असेल तुमच्याकडं तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे, किंवा आपल्या सगळ्यांच्याकडे बालगोपालांची मूर्ती असतेच तर त्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचंय आणि हे स्नान पंचामृताने घालायचे. आणि स्नान घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्नान घालायचे. स्नान झाल्यानंतर आपल्याला पाटावरती अक्षदा मांडायच्यात आणि त्यावरती आपल्याला श्रीहरी विष्णू यांची मूर्ती ठेवायची किंवा श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची. आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीला चंदन लावायचंय आणि आपल्याला पिवळ्या फुले व्हायची. श्रीहरी विष्णूंच्या समोर आपल्याला पान सुपारी आणि लवंग असं ठेवायचंय आणि त्याच ठिकाणी आपल्याला नारळ देखील ठेवायचा आहे आणि अशी आपल्याला पूजा करायची. पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू यांची आरती करायची आणि आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा पिवळ्या रंगाची जर का फळे असतील तर त्या फळांचा देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर का केळी असतील तर केळ्यांचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची. तर असा हा पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.